नमस्कार मंडळी, मराठी मनोरंजन विश्वात मी ऐश्वर्या तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला मराठी सिनेमा हा कुठल्याही प्रकारे मागे राहिलेला नाही आणि अशातच हाऊसफुल करायला एक नवीन सिनेमा आपल्या भेटीला येतोय, तो म्हणजेच रघु 350. आणि आज आपण आलो आहोत त्याच्या म्युझिक लॉन्च आणि पोस्टर लॉन्चला. तर आपल्यासोबत आहेत त्यातील कलाकार म्हणजेच चिन्मय सर, आदिती, विजय आणि तानाजी. कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना की आज पोस्टर लॉन्च झालंय, म्युझिक लॉन्च झालंय, एवढं दणदणीत हा एवढा सोहळा पार पडलाय, काय वाटतं? याचं विशेष कौतुक यासाठी वाटतंय कारण ही फिल्म पूर्णच होऊ शकली नसती. इतकी संकट या फिल्मने बघितलेली आहेत. 2-2.5 वर्ष लागले फिल्म शूट करण्यासाठी. लोकेशन पण तसे होते, लुक्स पण तसे, त्यामुळे तो वेळ जाणं अपेक्षित होतं. पण मधल्या काळामध्ये मराठी चित्रपटात ज्या काही ट्रॅजेडीज घडतात बिहाइंड द सीन बॅकला, त्या सगळ्या गोष्टी इथे घडल्या. पण तरीही आमचे प्रोड्युसर हे डगमगले नाही. अनेक प्रसंगातून जाऊनसुद्धा त्यांनी ही जिद्द सोडली नाही. त्यामुळे हा दिवस दिसणं हे आमच्यासाठी जिंकण्यासारखंच झालेलं आहे. आणि ह्या सिनेमाचा प्रवास तसाच तितकाच रंजक आहे. एक तर गावाकडचा सिनेमा आहे, साऊथ पद्धतीचा हा दिसताना, पण तो पूर्ण मराठी पॅकेजमधला सिनेमा. मराठीकरण कुठेही आम्ही सोडलेलं नाही. मराठी माती, मराठी टेस्ट आहे ती कुठेही सोडलेली नाही आहे. आणि कॅरेक्टर वाईज प्रत्येकाला आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध वागावं लागलेलं आहे. सो एक अभिनेता म्हणून ते चॅलेंज प्रत्येकानेच ते पेललेलं आहे. त्यामुळे ही सगळी जी मिसळ आहे ही हिट होणार. आदिती, तुझा तर हा पहिला सिनेमा आहे, तर काय अनुभव आहे तुझा? खूप छान अनुभव आहे माझा आणि पूर्ण टीमने म्हणजे अगदी प्रत्येकाने मला काही ना काहीतरी शिकवलेलं आहे. सो मी सगळ्यांचे आभार मानते त्यासाठी. आणि एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी आणि होप की मला त्या गोष्टीचं काहीतरी फळ नक्कीच मिळेल. विजय, तुझ्यासाठी माझा स्पेशल असा प्रश्न आहे की तू आर्टिस्ट तर आहेस, अभिनेता आहेस या फिल्मचा, पण तू लेखकही आहेस. तर एक ॲक्टर म्हणून आपण ह्या प्रोसेसमध्ये नंतर इन्व्हॉल्व होतो, पण एक लेखक म्हणून सुरुवातीपासून तू यात आहे, तर कशी आहे सगळी प्रोसेस? बेसिकली या सिनेमाच्या आधी मी लेखन केलेलं नाही आहे जास्त. हा पहिलाच सिनेमा असेल मी लिहिला आहे. फक्त स्टोरी लिहिली आहे मी सिनेमाची. स्क्रीन प्लेमध्ये थोडीशी मदत केली होती. बट एकंदरीत पहिले मला टायटल सुचलं या सिनेमाचं की रघु 350. थोडंसं इंटरेस्टिंग असं टायटल वाटलं मला आणि थोडंसं रघु कॅरेक्टर भेटलं होतं. त्यानंतर शंतनू, 2 मित्रांची गोष्ट आहे. 2 कॅरेक्टर माझ्या डोळ्यासमोर होते. बाकी गोष्ट मग ती कॅरेक्टर्स आले आणि कॅरेक्टर्सवरनं मग ती गोष्ट मला सुचत गेली आणि मग ती स्क्रीन प्ले, बाकी डायलॉग्स वगैरे रंगत गेली गोष्ट. एकंदरीत प्रवास लेखनाचा मजेशीर होता, मस्त वाटलं. आणि जसे बाकी आर्टिस्ट म्हणा, बाकी टीम जशी जोडली गेली या सिनेमाला, तशी ती स्क्रिप्ट पण डेव्हलप होत गेली. आणि सिनेमा आज 2-2.5 वर्षाच्या या प्रोसेसनंतर मला आठवतं की 2.5 वर्षापूर्वी मी हा सिनेमा लिहायला घेतला होता आणि आज हा दिवस म्हणजे म्युझिक लॉन्च होत आहे, पोस्टर लॉन्च होत आहे. तर खूप भारी वाटतं आहे की एकंदरीत हा प्रवास कुठेतरी म्हणजे कंप्लीट होत येतो आहे. आणि लवकरच सिनेमासुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे 2 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये. तानाजी, तुझं म्हणजे ह्या प्रोसेसची सुरुवात कशी होती? या प्रोजेक्टची विचारणा कशी झाली किंवा तू कसा इन झालास प्रोजेक्ट? मजेशीर प्रोसेस होती. फोन येतात पहिल्यांदा, फोनवर आपण बोलतो की असं असं प्रोजेक्ट करायला तिकडून. मग डील होती, मग डीलला आपण भेटतो. मग डील जमत नाही, पैशाचं कमी जास्त होतं आणि मग कुठंतरी बांध निघतो आणि त्या बांधावर मिटतं. तशीच माझी ही प्रोसेस होती. हां, फक्त कौतुक प्रोड्युसरांचं की जे भोसले प्रोड्युसर आहेत आपले, त्यांनी कुठलीही गोष्ट आम्हाला कधीच कमी केली नाही. कुठल्याच ॲक्टरला असेल, कुठल्याच क्रिवला असेल, त्यांनी कधीही कुठली गोष्ट कमी केलेली नाही. पुरेपूर त्या व्यक्तीचं आम्हाला सहकार्य आहे आणि सिनेमा झाला तरी तो व्यवस्थित आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. विचारणार, परत काय चाललं आहे बाबा, त्याचबरोबर वाढदिवसाला सगळ्यांना सदिच्छा देणार, मध्ये आधी आम्हाला येऊन भेटणार. म्हणजे त्या सिनेमा तर झालाच, तो सिनेमाबरोबर आम्हाला त्या व्यक्तीसारखा एखादा एक चांगला मित्र मिळाला. तर ती ग्रेट माणूस आहे आणि बाकी टीम ग्रेट आहे. सगळ्यांबरोबर नवीन गोष्टी जमली तर मजेशीर आहे हे सगळं. तुम्ही सगळेच म्हणलात की सिनेमाच्या प्रोसेसमध्ये खूप संकट आली, तर असं एखादं काही झालं होतं का शूट चालू असताना किंवा इन प्रोसेस, की म्हणजे एकदम भीती वाटली की आता काय होणार पुढे? तर असं एखादं काही आहे? एकतर फिल्म भीतीच्या सावटाखाली सुरू झाली. ते सावट असं होतं की लॉकडाऊन लागलेलं होतं आणि मला भेटण्यासाठी हे लोक त्यावेळेस ते पास वगैरे घेऊन नाशिकला आले होते. इतकं यांचं एन्थुझियाझम खूप जास्त होतं. आणि मग त्यानंतर विश्वासघात नावाचा प्रकार असतो, मैत्रीचं राजकारण असतं जे आम्ही दाखवणार आहोत, तेच इथे पण घडलं. आज ती एक वेगळी, त्याच्यावर एक वेगळा सिनेमा आम्ही काढणार आहोत, रघु 353 म्हणून. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण सगळ्यात मुळात काय होतं की या सगळ्या प्रोसिजरमध्ये ॲक्टर्स आणि सगळेजण स्टेल होऊ शकतात.
विषय पाठीमागे पडतो, इंटरेस्ट निघून जातो. तसं घडलं कारण सगळी खूप जेन्युइन माणसं होती. तानाजी त्याच्या पद्धतीने हलकं फुलकं काम करणारा पण पूर्ण ऊर्जा ओतून काम करतो. तो ऑन टोज असतो आणि त्याची स्पॉन्टॅनिटी हॅट्स ऑफ. त्यामुळे तो असा असला की सगळ्यांना काम करायचं असायचं. अरे कधी आमचे तानाजीवर सीन लागतात. विजय सगळ्या प्रोसिजरमध्ये होता. म्हणजे तो ॲक्टर नाही, जिथे कमी तिथे विजय होता. आजही त्याचं ते दिसतंय, पूर्णपणे दिसून येतंय ते. ते तसंच आहे. म्हणजे त्याने सायमल्टेनियसली या प्रोडक्टला जन्म दिला असं आपण म्हणू शकतो. आणि अदिती जरी नवखी असते तरी आजकालच्या नवख्या ॲक्टर्सप्रमाणे तिचा ॲटिट्यूड मात्र तसा नाही. तिला शिकायचं आहे. ती स्क्रीनवर पण बसलेली असायची, सतत स्वतःमध्ये असायची ती, हे मी कसं करू शकतो. आणि त्यामुळे तिचं ते दिसणं आणि काम करणं खूप क्लिक झालं. असं वाटत नाही की त्याची पहिली फिल्म आहे. आदिती, जसं आत्ता चिन्मय म्हणाला की तुझी जेव्हा तुला कळलं की चिन्मय उदगीरकर आपल्यासोबत आहे, विजय गीते आहे, तर तुझी पहिली रिॲक्शन काय होती? मला थोडासा विश्वास नाही बसला की खरंच असं काही असू शकतं, कारण की मी विजयला आधीपासून ओळखत होते. सो त्याच्यासोबत असं काही वाटलं नाही मला की मी नव्याने काम करते आहे. पण सरांना फर्स्ट डेला भेटले, त्यांच्याशी बोलले. मला असं कुठे जाणवलं नाही की मी त्यांच्याशी पहिल्यांदा बोलते आहे, त्यांच्याशी पहिल्यांदा काम करणार आहे. जस्ट आम्ही ऑन फ्लोअर गेलो त्यावेळेस मग सरांशी गप्पा गोष्टी मजा मस्ती खूप साऱ्या आम्ही केल्या. सो मला असं नवीन असं काहीच वाटलं नाही. मला पूर्ण टीमने खूप सपोर्ट केला. मी नवीन आहे त्यांच्यामध्ये असं मला कधीच जाणून दिलं नाही आहे. आणि सरांचा मला स्पेसिफिकली खरंच तो जो आहे लास्टवाले खूप छान असं जे ट्विस्टिंग आहे ते इतकं भारी, म्हणजे त्यांनी तो डायलॉग केला ना की अंगावर काटे येतात सिरियसली. आणि विजय तर काय हिरो तो, म्हणजे काय बोलणार त्याच्या बाबतीमध्ये. दिसतंच आहे. आपण बघितलं की याच्यात एक सरप्राईजिंग गोष्ट होती, ती म्हणजे तानाजीचा डान्स. अतिशय आता आम्ही जे बघितलं गाण्यामध्ये तुझा डान्स, ते आमच्यासाठी सरप्राईजिंग होतं. तर कसं केलं? तानाजीने डान्स करायच्या आधी खूप त्याने डिस्कवरी चॅनल बघितलं आणि कोबरा आणि झेब्रा. किस्सा तुम्हाला सांगतो. तुम्हाला गाण्यात जाणवलं असेल की आधीमध्ये मी गायब आहे गाण्यातनं. त्याचं कारण की मला स्टेप आलेला नाहीत. कारण मी दुसरं शूट करत होतो आणि शूट करून डायरेक्ट गाण्याच्या संध्याकाळी शूटला इकडं आलो. त्यामुळे प्रॅक्टिसला वेळ मिळाला नाही. आणि जरी मिळाला असता वेळ तरी मी काय लई चांगल्या स्टेप केल्या नसत्या. तेवढा कॉन्फिडन्स नाही आपल्याकडे. हळूहळू येतो का नाही माहीत नाही. पण मोकळं सोडलं की मला बरं वाटतं. आणि जसा चिन्मय म्हणाला मंगळा गौरव, तर त्यात पण एक मजा असते, तर ती एन्जॉय करतो मी. ते तुम्हाला थोडंफार दिसलंच असेल 1-2 शॉटमध्ये. आणि कधी कधी मग लिपसिंग आपण विसरतो, मग तिथं ती मारून न्यायचं असतं काहीतरी पोझिशन करून. तर तशा पण 1-2 पोझिशन दिसतील. ही वास्तव आहे. पण कुठे पण का असे ना, सगळे डान्स करत असताना तानाजीकडेच लक्ष जातं. हे त्याचं कसब आहे. म्हणजे उद्या अल्लू अर्जुन जरी असेल आणि तानाजी बाजूला असेल तरी तानाजीकडेच लोक बघतील. आणि मी बिलकुल माझ्याकडे लक्ष जायपाय केलेलं नाही बरं का काय. फक्त मला जमत नाही आणि माझ्या काही कमी असतील, त्यामुळे ते तसं झालेलं असावं. ही प्रामाणिक आहे हो. चिन्मय, ते जेव्हा तू चित्रपटाची कथा ऐकली, म्हणजे एवढे कष्ट करून हे तुला भेटायला आले, तर तुझी पहिली रिॲक्शन काय? माझा रोल खूप चांगला आहे, छान आहे. म्हणजे ॲक्टरला चॅलेंजिंग असा हा रोल आहे. जो मी दाखवतोय तसा मी नाही आहे आणि त्याचं खरं रूप नंतर कळतं. एक परफॉर्मन्स वाईज ती गोष्ट मला खूप स्ट्राईक झाली. आणि सगळ्यात मेन यांची तळमळ. म्हणजे मी आधी या फिल्मला नाही म्हटलं होतं. त्यांनी 4दा-5दा फॉलोअप घेऊन शेवटी लॉकडाऊनमध्ये हे ते पास वगैरे घेऊन नाशिकला आले. आणि मग मला कळलं की माणसं खूपच जेन्युइन आहेत आणि त्यांचा जो प्रयत्न आहे खूप मनापासूनच आहे. अशा ठिकाणी आपण असलं पाहिजे, जिकडे चांगलं आहे तिथे आपण पार्टिसिपेट केलं पाहिजे. तर त्याप्रमाणे मी इथे आलो आहे. आणि मला माहिती आहे की ही फिल्म यांच्या बेल्टमध्ये 100% वर्क होणारच आहे. ते तर दिसतंच आहे. आजच्या सगळ्या प्रयत्नांवरनं आणि तुम्ही सांगताय त्या सगळ्या कष्टांवरनं ही 100% म्हणजे सुपरहिट होणार आहे, यात काही अर्थ. विजय, मला तुला विचारायचं की आत्तापर्यंत तुझे जेवढे मूव्ही होते त्यात एक हिरो, एक छान मस्त असा दिसणारा, पण हा जो लुक आहे तो एकदम सगळ्यांना सरप्राईज करणार आहे. तर लुकबद्दल काय? थँक्यू सो मच. लुक बेसिकली असं काही डोक्यात काही लुक नव्हता. जेव्हा गोष्ट लिहित होतो तेव्हा रघु एक रावडी कॅरेक्टर, डॅशिंग कॅरेक्टर इतकंच होतं. आणि बेसिकली 2 मित्रांची गोष्ट आहे आणि दोन्ही मित्र असे की जे स्क्रीनवरती दिसत आहेत ते तसे आहेत की नाही. सो ते चॅलेंज होतं. बेसिकली मी पण तसं इतका डॅशिंग नाही आहे आणि ते मला डॅशिंग कॅरेक्टर करायचं होतं. आणि माझ्या अपोजिट शंतनू, जो की जेव्हा मी म्हणजे चिन्मयचं कास्टिंग चालू होतं तेव्हा चिन्मय ऑलरेडी त्याची पर्सनॅलिटी वगैरे, म्हणजे मी म्हणेन की मराठीतला पॅकेज असं कोणी मटेरियल आहे हिरो तर तो चिन्मय. आणि सो ऑब्व्हियसली तो खूप चांगला कलाकार आहे.
खूप भारी ॲक्टर आहे. मी त्याच्या सिरियल्स पाहिलेले आहेत, खूप आधीपासून त्याचं काम बघत आलेलो, मी त्याचा फॅन आहे बेसिकली. सो त्याच्यासोबत काम करायचं आहे हे ऐकूनच मी खूप एक्सायटेड होतो. आणि सो चिन्मयसोबत मी काम करणार ही खूप एक्सायटिंग गोष्ट होती माझ्यासाठी. माझ्या अपोजिट काम करणार आहे. सो म्हटलं की बाबा चिन्मयच्या अपोजिट मला जर काम करायचं आहे तर काहीतरी थोडंसं वर्कआउट केलंच पाहिजे आता कॅरेक्टरसाठी. सो तिथून मी मेहनत घ्यायला चालू केली, थोडीशी बॉडी बनवली, थोडं वेगळा काहीतरी लुक येईल वाटेल, थोडंसं डॅशिंग कॅरेक्टर तर तसं पर्सनॅलिटी वाटली पाहिजे स्क्रीनवरती. सो त्यासाठी थोडी मेहनत घेतली. आणि बाकी बऱ्याच गोष्टी चिन्मयकडून पण ऑनसेट काही टिप्स घेत होतो मी. त्याचं डाएट, त्याचं पॅशन, त्याचं जे काही तो वेळ देतो कॅरेक्टरसाठी म्हणा किंवा कामासाठी म्हणा, तर हेड्स ऑफ आहे त्याला. आणि त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो आहे मी. ऑन सेट असेल, ऑफ सेट असेल, बऱ्याच गोष्टी शिकलो मी त्याच्याकडनं. मजा आली त्याच्यासोबत काम करायला. वा, मस्त. आपल्या या कलाकारांच्या फळीमध्ये अजून एक कलाकार आपल्यासोबत जॉईन झाली, ती म्हणजे महिमा. आपण तिला विचारूयात की तुझं काय म्हणजे काय प्रोसेस होती या चित्रपटात. हॅलो, हाय. माझं नाव महिमा वाघमोडे आणि मी या सिनेमामध्ये निशाचं कॅरेक्टर करते. निशा ही चारुताची बेस्ट फ्रेंड आहे. या दोघींमध्ये एवढं घट्ट नातं आहे, एवढं घट्ट मैत्रीचं नातं आहे की तिच्या मैत्रिणीने तिच्याकडे फक्त बघावं आणि तिला तिच्या भावना कळाव्यात, एवढं हे घट्ट मैत्रीचं नातं ह्याच्यात दाखवलेलं आहे. आणि मला सांगावंसं वाटतं की चिन्मय सर आणि तानाजीसोबत काम करताना ते खूप नोन आर्टिस्ट आहेत, पण असं कधीच वाटलं नाही सेटवर की हे दोघं नवीन आहेत. म्हणजे ते आम्हाला एवढं इन्क्लूड करून घ्यायचे. वारंवार चिन्मय सर सांगायचे की हे असं नाही, असं आहे. तानाजी तर बापरे, त्याच्यासोबत तर खूप मजा आली सेटवर. म्हणजे तो बसल्या जागी पण काहीतरी खोडा काढायचा, नाही तर थोडं काहीतरी कॉमेडी करायचं. त्याचा तो लहेजा आहे ना, तो त्यांनी टिकवलेला होता सेटवर. म्हणजे आम्हाला असं कधी वाटलं नाही की हे नवीन आहेत किंवा आम्ही काम करतोय नवीन म्हणून. सगळ्यांनी एकदम एकत्रित म्हणजे आनंद घेऊन मस्त छान काम केलेलं आहे आणि मला ह्याच्यात संधी मिळाली खूप मोठी गोष्ट आहे. मी आशिष सरांचं धन्यवाद म्हणेन, आशिष सरांना आणि भोसले सरांनी पण मला एक संधी दिली, माझ्यावर विश्वास टाकला, त्यासाठी पण मी धन्यवाद देईन. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की हा सिनेमा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा, कारण की कोणासोबतही बघता येणार हा सिनेमा. तुम्ही सहकुटुंब बघा, सहपरिवार बघा, मित्र मैत्रिणी भाऊ बहीण कोणालाही जाऊन बघतानासारखा. याच्यात प्रेम आहे, ॲक्शन आहे, मैत्रीचं नातं दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की आपले पैसे कुठेतरी वाया गेले. तुम्हाला याच्यातनं आनंदच मिळेल, ही गॅरंटी आहे. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा 2 ऑगस्टला नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. थँक्यू. यांच्या सगळ्यांच्या बॉन्डिंगवरून तर आपल्याला वाटतंच आहे की